हाय, मी प्राजक्ता स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज निघालोय मँगो विलाला मस्त मिसळ खायला। तसं तर दोघंच जाणार होतो, भैया घरी गेलेला होता म्हणून, पण त्यानंतर म्हटलं कुणाला तरी इन्व्हाइट करू। मग यांच्या फ्रेंडला कॉल केला तर ते यायला तयार झाले। ते त्यांच्या फॅमिलीसोबत आले, मग आम्ही सगळे सोबत निघालो। वाटलं होतं पिल्लू त्यांच्यासोबत बसणार नाही गाडीमध्ये, पण ती मस्त बसली। तिला काहीच फरक पडला नाही की मम्मी पप्पा आहेत की नाही आहेत, मस्तपैकी बसून राहिली काकासोबत। त्यानंतर पोहोचलो आम्ही तिथं। खूप छान होता। ॲक्च्युली पहिल्यांदाच गेलो होतो आम्ही, माझे मिस्टर गेलेले होते याच्या आधी, पण आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो फॅमिलीसोबत। खूप छान झोके वगैरे आणि बॅकग्राऊंड पण खूप छान होतं तिथं, म्युझिक वगैरे। तर खूप भारी वाटलं तिथं गेल्यानंतर। तसे तर नवीनच उघडलेलं आहे त्यामुळं गर्दी फार कमी आहे। वरती पण छान छान टेबल आहेत, पण आम्ही म्हटलं खालीच बसू कारण की मुलीवरती खूप त्रास देतात। खाली निवांत त्यांना खाली जरी सोडलं तरी काही प्रॉब्लेम नव्हता। आम्ही आधी काकाजवळ बसलो होतो, नंतर जेव्हा पप्पांनी सायशा दीदीला घेतलं तेव्हा आमचा चेहरा जरा पडला। आम्हाला पापाने जर कुणाला घेतलं तर सहन नाही होत, पण आम्ही बरंच कंट्रोल केलो आणि काकाजवळ बसून राहिलो। त्यानंतर आमची छानशी मिसळ आली। मिसळ तर खूपच सुंदर होती। त्यानंतर आमची सायशा दीदी वरती बसली होती टेबलवरती मिसळ खाण्यासाठी, पण त्यानंतर खाली बसली माझ्याजवळ। आणि पिल्लूला पापड खूप जास्त आवडतो आणि सायशा दीदीला जिलेबी आवडती, तर दोघींसाठी एक्स्ट्रा मागवले होते। माझं लेकरू घरी तर काही खात नाही किंवा आम्हाला खाऊ देत नाही, पण बाहेर गेल्यावर मस्त एन्जॉय करते। एकदम शांत गुणी लेकरासारखी म्हणा किंवा मग मोठ्या बाळासारखी एकदम शांत बसून राहते। काकांजवळ बसून मस्तपैकी पापड एन्जॉय केला आणि सायशा दीदीने थोडंसंच खाल्लं। तिने थोडीशी जिलेबी आणि थोडंसं पाव खाल्लं। तसं त्यांना पाव नव्हतं आवडत, पण मग आम्ही त्यांच्यासाठी भाकरी मागवली आणि छान जेवण झालं। जेवण झाल्यानंतर मस्तपैकी फोटो काढले आणि गप्पा मारत बसलो। गप्पा मेन टॉपिक होता बिझनेसचा, कारण की दोघं पण बँकमध्ये आहेत आणि आमच्या दोघी पण हाऊसवाईफ आहेत। तर दोघींचाही टॉपिक हाच होता की मुली काय करतात दिवसभर, कशा त्रास देतात वगैरे, असेच टॉपिक होते। त्यानंतर बराच वेळ गप्पा मारत बसलो। जवळजवळ आम्ही 2 ते 3 तास तिथंच होतो। मस्तपैकी आराम केला। सायशाचे पप्पा तर मस्त झोपले होते तिथं बाजा टाकलेल्या होत्या त्याच्यावरती मस्त झोपले होते आणि आम्ही पण मस्त फिरून एन्जॉय करत होतो। हा एक झोका बांधलेला होता जिथं सायशा मस्त एन्जॉय करत होती। तिचं चाललं होतं की मावशी झोका दे झोका दे। मी तिला बराच वेळ झोका दिला, पण त्याच्यानंतर माझ्यातलं पण लहानपण जागं झालं। म्हटलं थांब सायशा, मी पण तुझ्याजवळ बसते। आम्ही दोघींनी बसून मस्तपैकी झोक्यावरती एन्जॉय केलं। ते आमच्या पिल्लूनी बघितलं तर ती पण आली, मम्मा मला पण घे तुझ्यासोबत। मग काय, तिला पण बसून घ्यावं लागलं। पहिल्यांदा वाटलं होतं झोका तुटून जाईल, पण नंतर म्हटलं एवढे मोठे कपल बसतात तेव्हा नाही तुटला ना, आपल्या वजनाने काय तुटणार आहे, म्हणून घ्या बसून। मस्तपैकी बसलो। मस्तपैकी लय भारी वाटत होतं। याच्या आधी तर नव्हतं असं काही केलं, पण आता कधीतरी बाहेर जातं तर भारी वाटतं। मावशीसोबत मस्ती करून झाल्यानंतर काय दोघींच्या गप्पा चालू होत्या काय माहिती। नंतर आम्ही दोघंजणं मस्त फिरायला निघालो बाहेर। म्हटलं चला कोणते कोणते झाडं आहेत बघू, आणि इथे आंब्याला छोट्या छोट्या कैऱ्या पण आल्या होत्या, तर त्या पण बघत होतो। तसं तोडायला अलाउड नव्हत्या, पण बघत होतो आम्ही फक्त कशा आहेत काय। त्यानंतर आम्ही काकाकडं कंटाळल्यानंतर पप्पाकडं आलो। मस्तपैकी झोका खेळत होते दोघंजणं, सायशा आणि काका। पण त्यानंतर तिच्या काय मूड झाला काय माहिती की नाही काकासोबत झोका खेळायचा, ते बघितलं पिल्लूने। तिला अजिबात सहन नाही होत की तिच्या पप्पाने दुसऱ्याला कुणाला तरी घेतलं। याच्या आधी जेव्हा सायशाला घेतलं होतं जेवताना तेव्हा तिने कंट्रोल केलं होतं, पण आता काही ती कंट्रोल नव्हती करत। आता ती पप्पाकडं आली आणि पप्पासोबत मस्त झोका खेळत बसली। त्यांचा झोका खेळून झाल्यानंतर मग आम्ही दोघींनी खेळला। मस्त लहान मुलांसारखं वाटत होतं। त्यांच्यापेक्षा जास्त एन्जॉय तर आम्हीच करत होतो असं वाटत होतं मला। मस्त खूप जास्त झोके होते तिथं। पण मग आणि तिथं आहे ना कपल पण आलेले होते, ते मस्त असे गाणे म्हणत होते। ते असं वाटत होतं की बॅकग्राऊंडला म्युझिक चालू आहे, जे पलीकडे बसलेले आहेत ना ते। तर कंटाळलो। नंतर 2-3 तास झाला, बाकीची पण कामे होती घरी येऊन करायची, त्यामुळं तिथून निघालो। निघाल्यानंतर पप्पांना दिसली स्लायडिंग, तिथं पिलूला बसवलं थोडा वेळ त्यांनी, आणि आम्ही असं निघालो घरी। तर घरी लवकरच पोचलो होतो आम्ही। खूप छान वाटलं मिसळ खाऊन। चला भेटूया अजून एक नवीन व्हिडिओमध्ये। नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। बाय।